मी बोललो, "अरे इकडे रे." तो बोलला, "काय सर?" बोललो, "ह्याचा कधी गाळ उपसला होता का?" तो बोलला, "लई वर्ष झाली. तेव्हा मी पण लहान होतो, शाळेमध्ये होतो." तो बोलला, "तेव्हा काही पैसा गावला होता का तुला?" तो बोलला, "वय वय." तर म्हणलं, "जा बिगी बिगीन ये बिगी बिगीन दाव मला काय ते." तो बिचारा पळत पळत गेला आणि अशी ओंजळ करून पाणी जायची. नमस्कार, मी संजय नारायण जोशी. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होतो. 30 वर्षामध्ये मी जवळ-जवळ 12 ते 15 ब्रांचेस फिरलो आणि मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे बँकेच्या, फक्त फॉरेन एक्सचेंज सोडून. आणि म्हणूनच मी फॉरेन करन्सी नोट्स कलेक्ट करायला लागलो. 30 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर मला नोकरीचा कंटाळा आला. मी 3 जूनला नोकरी सोडली आणि 6 जूनला मी ॲडमिशन घेतली मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. न्यूमिस्मॅटिक्स आणि आर्किओलॉजी असा एक कोर्स आहे, मास्टर ऑफ आर्ट्सचा, एम.एचा. त्याच्यामध्ये नाणेशास्त्र, न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे नाणेशास्त्र आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग जो आहे तो. तर त्याच्यामध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएशन बरेच वर्षापासून करायचं होतं. मी 1983 मध्ये मी माझ्या घरचा मळा साफ करत होतो. तर त्यावेळेला मला 6-7 नाणी सापडली. त्यावर सगळी धूळ वगैरे होती. तर मी जेव्हा ती साफ केली तेव्हा मला कळलं की माझ्या धाकट्या भावानी स्कूलमध्ये असताना कलेक्ट केलेली आहेत. संदीप म्हणून जो आहे तो. तर त्यानंतर तो काय म्हणतात त्याला, ते ट्रिगर झालं आणि नंतर मग करन्सी नोट्स, मग स्टॅम्प्स असं ते वाढत गेलं ते. माझ्या एक्झिबिशनचं कन्सेप्टच हे आहे की ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हे त्याचं टायटल आहे, की अख्ख्या जगाचा तुम्हाला ग्लिम्प्स देऊ शकतो अंडर ए सिंगल रूफ. आणि माझी जी टॅगलाईन आहे ती लेट्स ट्रॅव्हल द वर्ल्ड विदाउट ए पासपोर्ट. तर ती कसं आहे, अफगाणिस्तानपासून झिम्बाब्वेपर्यंत ए, बी, सी, डी अप टू झेड. तर असं आहे की तुम्ही जर का अफगाणिस्तानचा फोल्डर जर का असला, म्हणजे समजा पाहत असला, खाली त्याची बेसिक 4 ओळीमध्ये इन्फॉर्मेशन आहे की अफगाणिस्तानमध्ये काय उगतं. आपल्याला असं वाटतं की अफगाणिस्तान म्हणजे खडकाळ प्रदेश आहे, तिथे काही उगत नाही, पण तिथे खसखस उगते जी आपण अनारसावरती टाकतो. त्याच्यावरती त्याची एक करन्सी नोट, त्याच्यावरती त्याचा एक झेंड्याचा हे म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रिंट आउट. आणि खूपशा देशांचे झेंडे कालानुसार बदललेले आहेत. तर त्याचा आत्ताचा जो आहे फ्लॅग तो आहे. त्याच्या उजवीकडे तो तो देश भौगोलिकदृष्ट्या कुठे आला. टॉप राईटला एक कॉइन आणि टॉप लेफ्टला एक पोस्टाचं तिकीट अफगाणिस्तानचं. म्हणजे अशी अफगाणिस्तानची बेसिक कुंडली त्या फोल्डरमध्ये तयार झाली. अशी 193 देशांची कुंडली माझ्याकडे आहे. म्हणजे तुमचे 193 फोल्डर्स झाले आणि याचं वजन साधारण 14 किलो होतं. ते प्रदर्शनात पण की लोक आपण जे बघतो ती अख्खी बॉडी बघतो. इथे डोकं आहे, इथे पाय आहे, इथे पोट आहे, इन द फोल्डर इटसेल्फ. पण हे सगळं मी एक-एक अवयव जमा करून तो प्लेस केलेला आहे. अख्खी बॉडी मला मिळालेली नाही. मी त्याची बॉडी बनवली प्रत्येक राष्ट्राची, म्हणजे ऑलमोस्ट 200 कंट्रीची मी बॉडी तयार करून ते मी डिस्प्ले करतो. असं म्हणतात की जगाची निर्मिती शून्यातून झाली. तर शून्याची पण नोट असू शकते. ही आता 0 युरोची नोट आहे. ह्याच्या चलनामध्ये व्हॅल्यू काही नाही. इट्स अ कलेक्टर्स म्हणतात त्याला प्राईड पोझेशन. ही नोट आहे, त्याची डिनॉमिनेशन आहे 99, की 99 डिनॉमिनेशनची पण नोट असू शकते. तसं जर का तुम्हाला कोणाला जर का चॅलेंज द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही हारणार नाही ह्याची गॅरंटी मी देईन. तर ही आहे जी जर्मनीतले जे काही छोटे-छोटे प्रांत होते त्यांनी स्वतःची करन्सी हे केली होती इश्यू वर्ल्ड वॉर 2 मध्ये. तर त्यातली ही एक नोट आहे विच इज ऑफ 99 व्हेरी ऑड डिनॉमिनेशन. आय डाउट की 99 ची नोट कोणी काढलेली आहे. ही जी आहे ही पॉलिमर नोट आहे. ह्याच्यावरती हो ची मिन आहे, म्हणजे फादर ऑफ व्हिएतनाम. तर युजुअली कसं असतं, जिथे-जिथे डेमोक्रेसी आहे, तिथे-तिथे त्या देशाला ज्याने स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचा चेहरा असतो. जसं आपल्याकडे महात्मा गांधी आहे, पाकिस्तानमध्ये जिना आहे. आणि ही जी नोट आहे ह्याला बघा तुम्हाला हे दिसेल की एक असं एक ट्रान्सपरंट विंडो आहे. तर इट इंडिकेट्स की ही नोट प्लास्टिकची आहे, पॉलिमर आहे. आणि पॉलिमर नोटचा शोध लागला पहिला ऑस्ट्रेलियामध्ये 1988 मध्ये. दॅट वॉज द फर्स्ट कंट्री टू इश्यू ए पॉलिमर नोट. आणि माझ्या कलेक्शनमध्ये जवळ-जवळ 75च्या वर देश आहेत हू हॅव इश्यूड पॉलिमर नोट्स. ही नोट आहे ती फिजीची आहे. का काढली? तर ह्याला डिनॉमिनेशन आहे 7. तर 7 हे रग्बीचे प्लेयर असतात. आणि फिजीनी ऑलिम्पिकचे चॅम्पियन होते ते, गोल्ड मेडलिस्ट. त्यांनी वाटतं न्यूझीलंड किंवा सामोआ 2 मधल्या एक कुठल्या तरी देशाला हरवून त्यांनी हे जिंकलं, गोल्ड मेडल जिंकलं ऑलिम्पिक्समध्ये. आणि हा जो आहे हा त्यांचा फिजीचा रग्बीचा कॅप्टन आहे. आणि माझ्या एक्झिबिशनमध्ये साधारण असे माझ्याकडे 15 देश आहेत की ज्यांचं उभं आहे प्रिंटिंग, पण त्याची बॅकसाईड आडवीच असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की मनी स्पीक्स. माझ्याकडे असं नाणं आहे की जो ॲक्च्युअल तो पैसा बोलतो.
तर हे ते लायबेरियाचं आहे कॉइन $5 इश्यूड इन अराउंड 2000 आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं सर्किट आहे म्हणून ते कॉइन एवढं थिक आहे, जाडं आहे. तर त्याच्यामध्ये सर्किट आहे विच ऑपरेट्स विथ 3 बटन सेल्स. तर त्याच्यामध्ये जॉन एफ केनेडीचं रेकॉर्डेड स्पीच आहे आणि त्याला मागे कळ आहे ब्लॅक कलरची. ती तुम्ही प्रेस केलीत की ते 30 सेकंद बोलतं. All free men, wherever they may live, are citizens of Berlin. And therefore, as a free man, I take pride in the word, Ich bin ein Berliner. आता नाण्यांमध्ये असं असतं की आपल्याला असं वाटतं की नाणं हे गोलच असतं किंवा चौकोनी असतं. पण प्रत्येक अँगलचं कॉइन्स आहेत, राईट फ्रॉम ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटॅगोनल, ऑक्टॅगोनल, डिकॅगोनल, डोडिकॅगोनल अशी 15 कोनापर्यंत आहेत नाणी जगामध्ये. आता आपल्याकडे जे नाणं आहे ₹10 किंवा ₹20 तर ते बायमेटॅलिक आहे. तर माझ्या कलेक्शनमध्ये जवळजवळ 85 देश असे आहेत की माझ्याकडे बायमेटॅलिक आहेत कॉइन्स. पण हे एक राष्ट्र असं आहे की ज्याच्याकडे ट्रायमेटॅलिक आहे कॉइन. म्हणजे आउटर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉपर दिसेल, त्याच्या इनर सर्कलमध्ये इट इज ब्रास, आणि त्याच्या आतमध्ये इट इज स्टील. त्याला फेरेटिक स्टील असं म्हणलं जातं. तर हे नाणं ते ग्रीनलँडचं आहे. आता हे एक छोटंसं नाणं आहे, अगदी म्हणजे लक्ष्मीचं आहे ते नाणं. आपल्याकडे पुदुकोट्टई नावाचं एक संस्थान होतं साऊथ इंडियामध्ये. ते मशीन मिंटिंग आहे. एका साईडला लक्ष्मीचा आहे फोटो आणि बॅक साईडला एक पै असं लिहिलेलं आहे तमिळमध्ये. हे माझ्याकडचं सगळ्यात ओल्डेस्ट कॉइन. तर ह्याच्यावरती देर इज एन एलिफंट विथ द रेस ट्रंक, म्हणजे हत्तीची सोंड त्यांनी वर उचललेली आहे. आणि जी सातवाहन डायनॉस्टी होती आपल्याकडे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये त्यांचं राज्य होतं. आणि हे नाणं इसवी सनापूर्वीचं आहे. आणि ह्याचा धातू आहे पोटीन. ते 4-5 मेटल मिळून त्याचं ॲलॉय होतं आणि त्याच्यापासून ते नाणं हे होतं, बनलं जातं. आणि ह्याच्यावरती स्क्रिप्ट आहे ती ब्राह्मी स्क्रिप्ट आहे. आणि त्याच्यात जे ब्राह्मी स्क्रिप्ट जर का डिसायफर केली तर तुम्हाला असं मिळेल वाचायला की गौतमी पुत्र शतकर्णी, म्हणजे गौतमीचा मुलगा शतकर्णी जो त्यावेळेचा होता राजा, म्हणजे वडिलांचा नावाचा उल्लेख कुठेही नाही. ही ट्रेडिशन त्यावेळी पण होती. आणि हे 1 BCचं आहे कॉइन, बिफोर क्राइस्ट. हे पण एक नाणं आहे हेअर पिनच्या आकाराचं आणि हे आहे आदिलशहाचं, सिल्वरचं आहे ते. आता ह्याची खासियत अशी आहे की हे वापरायचे बेसिकली कोळी लोकं. जिथे-जिथे कोस्टल साईड आहे, राईट फ्रॉम पर्शिया, म्हणजे आताचं नाव त्याचं इराण आहे. अगोदरचं नाव एन्शियंट नेम वॉज पर्शिया. तिथपासून ते इंडोनेशियापर्यंत जिथे-जिथे नद्या आहेत किंवा समुद्र आहे, तर ते कोळी लोकं हे कॉइन हे करायचे, वापरायचे. आणि हे जे तुम्हाला हे दिसतं गॅप, मी ह्याला म्हणतो हेअरपिनचं कॉइन म्हणून. तर ही जी गॅप आहे ह्याच्यामध्ये ते कोळी वरती उघडे असायचे, खाली त्यांची लुंगी असायची. तर लुंगीची जी निरं असते त्या निरेमध्ये हे खोचलं जायचं. आणि तुम्हाला हे फक्त पाहायला मिळेल ते म्युझियममध्ये बघायला मिळेल. साधारण 450 वर्षापूर्वीचं आहे नाणं आणि ह्याच्यावरती अरेबिक इन्स्क्रिप्शन आहे. आता हे जे कॉइन आहे ह्याला मी नाव ठेवलं बिंदी कॉइन. तर ते इतकं लहान नाणं आहे. हे 740 ADचं आहे, म्हणजे साधारण 1400 वर्ष पूर्वीचं आहे हे नाणं. आणि ह्याच्यावरती जे इन्स्क्रिप्शन आहे ते अमीर ऑफ सिंध असं आहे. आता नाणं ही आपलं असं समज आहे की हे काहीतरी मेटलचंच असतं, पण नाणं प्लास्टिकचं पण असू शकतं. तर हा एक ट्रान्सडिनेस्ट्रिया म्हणून आहे देश. ह्याला युनायटेड नेशन्सची मान्यता नाही. मॉल्डोवाच्या शेजारी आहे युरोपमध्ये. तर त्यांनी प्लास्टिकची हे काढलेले आहेत नाणी. आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की प्रत्येक नाण्याचा शेप वेगळा आहे. प्रत्येक नाण्याचा कलरसुद्धा अलग-अलग आहे. त्यामुळे हा इझिली आयडेंटिफाय होऊ शकतं की हे अमुक एक डिनॉमिनेशनचं आहे आणि हे अमुक एक. 6 जून 1674ला जेव्हा राज्याभिषेक झाला महाराजांचा, तर तेव्हा त्यांचं स्वतःचं नाव कुठेही लिहिलेलं नाही. ते फक्त कॉइनवरती आहे. श्री राजा शिव एक साईडला आहे, मागच्या बाजूला आहे छत्रपती. तर त्यांचं नाव असलेलं कॉइन आहे. आणि ह्या एस्पेशली माझ्याकडे जे कॉइन आहे त्याची खासियत अशी की त्याला डॉट्स आहेत. हे म्हणजे एंडिंगला असे. तर शक्यतो डॉटवाली शिवराई कमी मिळते. आणि आपलं मिंटिंग, मराठ्यांचं मिंटिंग त्यावेळी तितकं ॲडव्हान्स नव्हतं की जितकं मुघलांचं होतं. आता मगाशी मी जी तुम्हाला दाखवली शिवराई, ज्याच्यावरती शिवाजी महाराजांचं नाव आहे, श्री राजा शिव आणि छत्रपती. तर 87 साली मी गेलो होतो भीमाशंकरला. तर भीमाशंकरचं जे देऊळ आहे शंकराचं, त्याच्या बॅक साईडला मारुती आहे.
आणि त्याच्या पुढे एक अशी विहीर आहे. 87 मध्ये त्या विहिरीमध्ये पाणी होतं. मी विचार केला कधी काळी गाळ जर का ह्याचा उपास असेल तर तेव्हा कधीतरी कॉइन्स मिळू शकतात. तर एक गावातला मुलगा, यंग मुलगा हार्डली 18-19 चा चालला होता. मी बोललो, "अरे इकडे ये रे." तो बोलला, "काय सर?" बोललो, "ह्याचा कधी गाळ उपसला होता का?" तो बोलला, "लई वर्ष झाली." तेव्हा मी पण लहान होतो, शाळेमध्ये होतो. तो बोलला, "तेव्हा काही पैसा गावला होता का तुला?" तो बोलला, "होय, होय." तर मी म्हटलं, "जा बिगी बिगीन, ये बिगी बिगीन, दाव मला काय ते." तो बिचारा पळत-पळत गेला आणि अशी ओंजळ भरून कॉईन झाडली. सगळ्यावधी शेवाळं होतं. तर मी थोडीशी हे केली, खरवडली ती. तर मला 2 कॉईन्स थोडीशी अजब वाटली. त्यात एक कॉईन जे निघालं ते हैदराबादच्या निजामचे चांदीचे 4 आणे आणि ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता, ती शिवाजी महाराजांची शिवराई. तर आत्तापर्यंत माझी 156 एक्झिबिशन्स मी पार पाडलेली आहेत आणि भारतातल्या 40 शहरांमध्ये माझे हे झालेत आणि आउट ऑफ इंडिया माझी आत्तापर्यंत झाले आहेत 9 एक्झिबिशन्स 4 देशांमध्ये. आणि माझं शेवटचं जे ओव्हरसीज होतं ते मॉरिशसमध्ये होतं. ते माझं 143वं एक्झिबिशन होतं आणि त्यातमध्ये म्हणजे जसं म्हणतात ना, की इट्स ए कलेक्टर्स ऑर एन एक्झिबिटर्स ड्रीम, की आपल्या एक्झिबिशनला एका राष्ट्राध्यक्षाने यावं. तर तसे त्यावेळेचे मॉरिशसचे प्रेसिडेंट पृथ्वीराज सिंग रुपून हे माझ्या एक्झिबिशनला आले होते आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, की ते माझं एक्झिबिशन कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरमध्ये होतं. मॉरिशसच्या विठ्ठल मंदिरमध्ये. तर म्हणजे आय कन्सिडर इट इट ॲज द फेदर इन माय कॅप इन माय एक्झिबिशन जर्नी. माझं फायनल डेस्टिनेशन हेच आहे, की टू राईट ए बुक अबाउट द मेमरीज ऑफ ए कलेक्टर स्ट्रोक एक्झिबिटर आणि टू हॅव ए म्युझियम ऑफ माय ओन, की त्याच्यामध्ये माझी इच्छा एकच आहे, की जगातल्या कोपऱ्यातला कुठल्याही देशातला मनुष्य जर का आला तिथे, तर तो त्याचं कॉईन, नोट आणि स्टॅम्प आणि त्याचा फ्लॅग तो प्रत्यक्षात इंडियामध्ये तो पाहू शकेल.